नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 31 मे साठीची जी परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षा योजनेसाठी नवीन कॅडर सहित नवीन नियमासहित परीक्षा योजना आणि जी मोस्ट अवेटेड अशा पद्धतीची जाहिरात होती, त्यामध्ये कमी पद जरी असले तरी ती कमी पदाची का होईना मात्र जाहिरात आता आज रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर एक आपल्या सर्वांमध्ये आनंदाचं किंवा ज्याला आपण काय म्हणतो एक सकारात्मक अशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते। त्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थी मित्रांची फोन मेसेज येऊन गेले। लेक्चरमध्ये असल्यामुळे त्या सगळ्यांना रिप्लाय देणे शक्य झालं नाही, मात्र ह्या सगळ्या प्रोग्राम नंतर किंवा ह्या लेक्चर सेशन नंतर आपल्या सगळ्यांपर्यंत तो रिप्लाय येणारच आहे। आता ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं आपण एक क्रॅश कोर्स विथ मेंटरशिपचा जो प्रोग्राम रन करतोय त्या सगळ्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला विशेष करून अक्षय पाटील सर सुद्धा आपल्या ह्या टीम मधले एक महत्त्वाचे मेंबर आहे, एक महत्त्वाचे मेंटॉर आहे। त्यांचा सुद्धा विविध परीक्षा पास करण्याचा एक मोठा अनुभव राहिलेला आहे। त्यांच्या संपूर्ण अभ्यासाचा, त्यांच्या सगळ्या अनुभवाचा आणि त्यांनी ह्या परीक्षेच्या दरम्यान जे काही ट्रिक्स वापरले, जो काही अप्रोच वापरलेला आहे किंवा त्यांचा स्टडी प्लॅन कशा पद्धतीचा होता, त्या सगळ्यांचा फायदा कॉम्प्रिहेन्सिव्हली तुम्हाला व्हावा यासाठी आपण एक क्रॅश कोर्स आणि सोबतच मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज अशा पद्धतीचा एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता 31 मेला होऊ घातलेल्या परीक्षेसाठी खऱ्या अर्थानं आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग उमेदवारांकडून कोणत्या अपेक्षा त्या ठिकाणी करत असते, सिलेबस, पीवायक्यूचं अनालिसिस म्हणजे काय, मेंटॉरची भूमिका कशा पद्धतीने असायला पाहिजे किंवा मेंटॉर चूज करत असताना आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, या सगळ्या संदर्भानं इत्तमभूत माहिती तुम्हाला देण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत आज रोजी अक्षय पाटील सर आहे। सरांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की सरांनी सुरुवातीला एक आपल्याला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे आणि ते सुद्धा महाराष्ट्र कॅडरचा आयएएस ऑफिसर व्हायचा आहे, म्हणून त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये यूपीएससीला टार्गेट केलं होतं। त्या दरम्यानच्या काळात सरांनी सलग अशा पद्धतीच्या 4 यूपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहे। सलग यूपीएससीच्या मेन्स देणं आत्ताचा बदलता ट्रेंड पाहता वाटते तितकं सोपं नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि सोबतच आता या वर्षी जो काही निकाल लागलेला होता म्हणजे 2024च्या राज्यसेवेच्या निकालामध्ये संपूर्ण राज्यभरातून सरांची रँक 48 आहे। सरांना डीवायएसपी किंवा एसीएसटी यापैकी एखादं पद मिळू शकते सरांच्या प्रेफरन्स नुसार। आता यूपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होत असताना आपल्याला कोणकोणते बदल करावेसे वाटतात किंवा करावे लागतात किंवा त्यांच्या सगळ्या प्रिपरेशनच्या दरम्यान त्यांनी कशा पद्धतीनं तो सगळा रोडमॅप ठेवलेला होता आणि आता 31 मेला होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भानं आपण जो काही वर्ग तयारी करतो आहे तिथे पूर्व परीक्षा सगळ्यात मोठा हर्डल राहिलेला आहे। ती पूर्व परीक्षा क्रॅक करण्याच्या संदर्भानं सुद्धा आपले जे काही डाऊट्स आहे ते सर्व डाऊट या सगळ्या सेशन नंतर मला असं वाटतं की पूर्णतः क्लिअर होणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातले जे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे तुमचे प्रश्न आहे म्हणजे अगदी बुक लिस्ट पासून मेंटॉरच्या निवडीपासून टेस्ट सिरीज घरी सोडवायला पाहिजे की हॉलमध्ये सोडवायला पाहिजे, हॉलमध्ये सोडवल्यामुळे काय होतं किंवा घरी सोडवल्यामुळे काय होतं किंवा न सोडवल्यामुळे काय होतं, मार्क बूस्ट कसे पद्धतीने केले जातात किंवा बेसिक बुकचं महत्व काय आहे, एनसीईआरटीचं काय आहे, या सगळ्या संदर्भातले तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या सेशनच्या एंड नंतर क्लिअर होणार आहे आणि तुम्हाला एक मोठा आत्मविश्वास या सरांच्या सेशन नंतर निश्चितपणे मिळणार आहे असा एक आत्मविश्वास मला या आजच्या सरांच्या सेशनच्या संदर्भाने वाटतो। मी सरांना जास्त वेळ न घेता विनंती करतो की सरांनी आता इथून पुढे आपल्या सगळ्या बंधू भगिनींना मार्गदर्शन करावं। सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय पाटील। राज्यसेवा 2024 मध्ये मला 48व्या क्रमांकाचं यश मिळालेलं आहे। आणि सुरुवातीला मी माझा परिचय करत देत असताना सुरुवातीच्या काळामध्ये मी यूपीएससीचं प्रिपरेशन करत होतो। जवळपास मी यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या 4 मेन्स दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जी फॉरेस्ट सर्व्हिस असते यूपीएससीची त्याच्याही मेन्स देण्याचा मला अनुभव आहे। तर मी लास्ट इयरला म्हणजे 2023 साली यूपीएससी करत करत राज्यसेवेचाही अभ्यास करण्याचं ठरवलं। त्यावेळेला राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये माझा 2023 साली जेव्हा मी ठरवलं की मला राज्यसेवाही करायची आहे आता, त्या 2023च्या प्रिलिम्समध्ये जेव्हा मी दिली प्रिलिम्स
त्यावेळेला माझा 132 स्कोर आला होता. तर आणि त्यावेळेला सुद्धा मी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो. आणि 2024ची जी राज्यसेवेची एक्झाम झाली त्यामध्ये मी 48व्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो. तर आत्ता जी एक्झाम येणार आहे, आजच ॲड आलेली आहे, 2026च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी ॲड आलेली आहे, त्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, त्यासाठी आपलं जे प्रिपरेशन करायचं आहे, त्यासाठी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण इथं आज आपण करणार आहोत. तर मला वाटतं की कुठलेही कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना आपल्याला जो आयोग असतो, म्हणजे UPSC असेल किंवा MPSC असेल, ते आपल्याला काही ठराविक गोष्टी आपल्याला देत असतो. त्या ठराविक गोष्टीमध्ये काय येतं, तर परीक्षा योजना व परीक्षेची दिनांक, म्हणजे एक्झाम कधी होणार आहे, एक्झामचं स्वरूप काय असणार आहे, त्या पद्धतीची माहिती MPSC उमेदवारांना देत असते किंवा कोणताही आयोग असेल, UPSC असेल किंवा MPSC असेल, ही त्या गोष्टीबद्दल माहिती देत असतं. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सिलेबस. प्रीचा सिलेबस वेगळा असतो, मेन्सचा सिलेबस वेगळा असतो. आता UPSC प्रिलिम आणि UPSC मेन्स जसा सिलेबस होता त्याच धर्तीवर राज्यसेवेचा सुद्धा सिलेबस MPSCने आपल्याला दिला आहे. मग तो एक सिलेबस असेल. तिसरा घटक काय आहे, तिसरं MPSC काय देते आपल्याला, तो कोणता काय देतं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि अभ्यासक्रम सिलेबस, या दोन घटकावर उमेदवारांचं जेवढा होल्ड असेल, जेवढं त्यांना त्याचं आकलन झालं असेल किंवा त्याचं जेवढं जास्त अनालिसिस झालं असेल, तेवढ्या लवकर त्या उमेदवाराला ही एक्झाम, कोणतीही एक्झाम असू दे, ती क्रॅक करण्यामध्ये यश मिळेल. जोपर्यंत ह्या दोन गोष्टीचा अनालिसिस किंवा ह्या दोन गोष्टी जोपर्यंत इंटरनलाइज होत नाही तुमच्यामध्ये, तोपर्यंत असं शक्यच नाही की तुमची एक्झाम ही क्रॅक होईल. त्यामुळे ह्या दोन गोष्टीवर जे उमेदवारांना आयोग देते त्या गोष्टीवर होल्ड आणणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मीही जेव्हा राज्यसेवेला 2023 साली पहिल्यांदा UPSC बरोबरच सिरियसली अटेम्प्ट द्यायचं ठरवलं MPSCचा, त्यावेळी मी ह्या दोन गोष्टीचा एकदम डिटेल आणि मायक्रो अनालिसिस करून मायक्रो स्टडी केला. त्यावेळेला मला जाणवलं की MPSC मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे आणि कोणते बुक्स वाचायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीचं आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि त्यानुसार मी पुढे जाऊन यावर्षी मला या एक्झाममध्ये यश मिळालं. तर मग अशी म्हटलं तसं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम, सिलेबसकडं एकदम मायक्रो अनालिसिस सिलेबसचं करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणते पॉईंट आहेत, त्याचे सब पॉईंट कोणते आहेत, त्या सब पॉईंट मधले कुठल्या कुठल्या घटकावर क्वेश्चन विचारले जात आहेत, त्या सर्व घटकांचं आपल्याला मायक्रो अनालिसिस करता आलं पाहिजे. तरच आपल्याला ती एक्झाम डिकोड होईल आणि तरच आपल्याला ती जास्तीत जास्त लवकर आपल्याला समजेल की MPSC किंवा कोणताही आयोग आहे राज्यसेवेच्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही एक्झामसाठी कोणत्या पद्धतीचं क्वेश्चन विचारते आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे आपल्याला एकाच गोष्टीवरनं कळू शकते, ते म्हणजे अभ्यासक्रम किंवा सिलेबस. दुसरा महत्त्वाचा पॉईंट PYQ. जवळपास MPSC जवळपास कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल किंवा इतर कुठल्याही बऱ्याचशा एक्झाम MPSC घेत असते. त्या ज्या एक्झाम घेत असते त्यातून आपल्याला एक MPSCचा कोणत्या घटकावर जास्त क्वेश्चन विचारतायत, कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारतायत, फॅक्च्युअल विचारतायत का कन्सेप्च्युअल विचारतायत, सायन्सवर किती विचारतायत किंवा इतर घटकावर किती विचारतायत, कोणकोणत्या टॉपिकवर कसे कसे क्वेश्चन येतात, ह्या सगळ्या घटकांचं जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे PYQ. त्याच्या पलीकडे कोणताही ऑथेंटिक आपल्याकडे कोणतंही मटेरियल नाही. PYQ वरूनच आपण जे रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो, जसं मी रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचो, की PYQ घेऊन आणि PYQ कसे विचारलेत
आयोगाला काय अपेक्षित आहे, आयोग कुठं क्वेश्चन चुकवते, कुठं स्टेटमेंट चुकवते, कुठल्या फॅक्ट्समध्ये चुकवते, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या, ते कोणत्या घटकावरून समजणार, जर आपण पीवायक्यूचं जर आपला अनालिसिस तगडा असेल, पीवायक्यू जर आपलं व्यवस्थित केलं असेल आपण, तर 100% आपल्याला ते समजणार की आयोगाला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे आणि आयोगाला काय उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडून. तर त्यासाठी पीवायक्यूचं अनालिसिस हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे बुक लिस्ट. आता जवळपास मार्केटमध्ये सर्वांनाच जे अभ्यास करतायत सगळ्यांनाच बुक लिस्ट माहीत असते की स्टँडर्ड बुक्स सगळेच वापरतात. पण मी कोणती बुक लिस्ट वापरली, तर मी यूपीएससी प्रिपरेशन करत असतानाच मी इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करत होतो. राज्यसेवेला काही गोष्टी इंग्लिशमध्ये प्रिपेअर कराव्या लागतात, तर काही गोष्टी मराठीत कराव्या लागतात. तर मी हे दोन्ही या राज्यसेवा एक्झामसाठी दोन्ही मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बुक रेफर केली. जसं की पॉलिटीला लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमीला देसले सरांचं बुक असेल, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटचे पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही मी रेफर केलं होतं प्रिलिमसाठी. जिओग्राफीला एनसीआरटी, जे 11-12ची एनसीआरटीज आहेत, 11th आणि 12th, त्या मी रेफर केल्या होत्या. तसेच हिस्ट्रीला, इतिहासासाठी, आता इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास असेल, यासाठी मी समाधान महाजन सरांचं बुक होतं ते रेफर केलं होतं. त्याचबरोबर मी अगोदर यूपीएससी करत होतो, त्यामुळं स्पेक्ट्रम नावाचं एक बुक आहे जे यूपीएससीला जवळपास सगळीच लोक वापरतात, तेही बुक रेफर केलं होतं. म्हणजे या 2 बुक्स मी रेफर केली होती. स्पेक्ट्रम अँड समाधान महाजन. चौथा महत्वाचा पॉईंट आहे की सायन्स. तर राज्यसेवेला जनरल सायन्सवरती म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या घटकावरती बरेचसे क्वेश्चन येतात. आणि प्रिलिमसाठी जर तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा असेल प्रिलिमचा, तर या सायन्सला तुम्ही इग्नोर करून चालू शकत नाही. इग्नोर करणं म्हणजे डायरेक्ट तुम्ही कट ऑफच्या कॉम्पिटिशनच्या बाहेर जाताय. यासाठी मी स्टेट बोर्डची बुक्स वापरत होतो किंवा भस्के सरांचं जे बुक आहे तेही मी रेफर केलेलं आहे. अशा पद्धतीचे जे स्टँडर्ड्स बुक्स आहेत ते आपण रेफर करू शकतोय. मग काही जण करंट अफेअर्सला सिम्प्लिफाईड वापरतात, काही जण पृथ्वीचं मासिक वापरतात. तर तुम्ही कोणतंही मासिक वापरू शकता, एक जेणेकरून आपल्याला बेसिक त्यातला कंटेंट तो आपल्याला मिळून जाईल. अशा पद्धतीनं मी माझी एवढी बुक होती, ही बुक लिस्ट माझी होती. आणि कमीत कमी माझं एक ठरवलेलं, मी कमीत कमी बुक्स वापरायचे पण रिव्हिजन जास्त करायचे. त्याची रिवाईज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही फापट पसारा असला त्याचा काही फायदा होणार नाही. ती कुठून नोट्स आणा, या क्लासच्या नोट्स आणा, त्या क्लासच्या नोट्स आणा, पण जोपर्यंत तुम्ही स्टँडर्ड्स बुक्स जे आपण वापरतो आणि त्याचं रिव्हिजन जोपर्यंत होत नाही आपल्या चांगल्या पद्धतीनं, तोपर्यंत तुम्हाला शेवटच्या दिवशीचे जे कॉन्फिडन्स असतोय तो कधीच भेटणार नाही. आणि प्रिलिम्स अशी एक्झाम आहे की जिथे म्हणजे हजारो गोष्टी वाचायच्या आहेत. त्या गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील तर रिव्हिजन ही मस्ट आहे. त्यामुळे ही बुक लिस्ट आहे माझी. पुढे स्टडी प्लॅन कसा असावा. आता राज्यसेवा प्रिलिम्स जे आता ऍड आलेले आहे 2026, 31 मे 2026 साठी, तर मला वाटते माझा प्लॅन काय राहिला असता आणि मी प्रिलिमसाठी कसा प्लॅन केला असता. तर माझं एक असतं की डेली आणि विकली आणि मंथली शेड्यूल करायचो कुठल्याही
ते एक्झाम असतात प्रिलिमसाठी किंवा मेनसाठी. शेड्यूल असलं की कसं आपल्याला एक टार्गेट असते, एक टार्गेट असल्यानंतर आपण पण आपल्याला इव्हॅल्युएट करू शकतो, आपण हे आपलं एवढं वाचलंय का नाही, आपण आता कुठपर्यंत आलोय. त्यानंतर जर आपण त्या टार्गेटनुसार जर आपण टेस्ट दिली तर आपल्याला आपलं स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन पण करता येतं. त्यासाठी प्लॅन पण असावा, शेड्युलिंग असणं एक अत्यंत महत्वाचं आहे. माझं शेड्यूल कसं असायचं, मी डेली, विकली आणि मंथली प्लॅन करायचो कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे आपल्याला आज दिवसभरात काय वाचायचं आहे, कुठला सब्जेक्ट वाचायचा आहे आणि कुठले सब्जेक्ट आहे, एक सब्जेक्ट वाचायचा का 2 सब्जेक्ट वाचायचा आहे. जनरली मी 2 सब्जेक्ट वाचायचो, जेणेकरून आपल्याला कंटाळा येणार नाही. एकच सब्जेक्ट जर दिवसभर वाचत गेलो तर आपल्याला कंटाळा येतो. आणि मी सेशन करायचो, म्हणजे दिवसाचा सकाळचा सेशन जो अवघड गोष्टी आहेत, जसं की सायन्सचा काही गोष्टी पार्ट आपल्याला अवघड वाटतो, ज्या गोष्टी आपल्याला डिफिकल्ट वाटतात, त्या डिफिकल्ट वाटणाऱ्या गोष्टी सुरुवातीला आलेल्या सकाळी सकाळी वाचायचं. कारण आपण त्यावेळेला एकदम फ्रेश असतो आणि आपला माइंड एकदम फ्रेश असल्यामुळे आपल्याला एक ऊर्जा असते आपल्या. त्याच्यामुळे काय होतं, आपला एक तो जो सेशन आहे तो एकदम सेशन चांगला बसला तर आपला पण एक कॉन्फिडन्स येतो, दिवसभराचा अभ्यासही चांगला होतो. त्यामुळे सकाळच्या सेशनला मी एक जो सब्जेक्ट आपल्याला अवघड जातोय त्या सब्जेक्ट बद्दल वाचायचो आणि दुपारनंतर जो आपल्याला म्हणजे एक जो सोपा सब्जेक्ट आहे किंवा जो आपल्याला आवड आहे संध्याकाळी वगैरे असं घ्यायचं. त्यामध्ये सुद्धा म्हणजे माझं कसं असायचं की मी या 2 सब्जेक्ट व्यतिरिक्त टेस्ट सोडवणं असेल किंवा पीवायक्यूचं डेली 1 तास, डेली 100 क्वेश्चन 100 पीवायक्यूज सोडवणं असेल किंवा करंट अफेअर्स दररोज मी 1 तास करंट अफेअर्स करायचो, 1 तास करंट अफेअर्सला द्यायचो. त्यामुळे काय व्हायचं की हा जो पार्ट आहे करंट अफेअर्स त्यासाठी सेपरेट वेळ काढायची मला गरज पडली नाही. मी दररोज 1 तास 2-3 त्याचे जे भाग आहेत, आपलं राजकीय घडामोडी असतील किंवा कुठला अवॉर्ड असेल किंवा हे ह्या सारे क्रीडाविषयक घडामोडी असतील, यासाठी मी दररोज 1 तास द्यायचो. आणि त्यामुळे काय व्हायचं की मला यासाठी सेपरेट कुठला असा वेळ द्यायची मला गरज पडली नाही. त्यामुळे रिव्हिजन पण व्हायची. आठवड्याभरानंतर 15 दिवसानंतर माझा परत तोच टॉपिक यायचा आणि म्हणजे सेपरेट वेळ द्यायची आपल्याला कधी गरज पडली नाही. या अशा पद्धतीने माझं प्लॅनिंग असायचं. आता टेस्ट सिरीजचे महत्व. टेस्ट सिरीज का महत्वाची आहे, कुठलीही एक्झाम द्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःला टेस्ट करत नाही, जोपर्यंत त्या वातावरणाचं ज्या पद्धतीचं सिम्युलेशन म्हणतो ज्या पद्धतीने की एक्झाम कोणत्या पॅटर्नवर होत्या, एक्झाम पॅटर्नवरची जर टेस्ट आपण सोडवली तर त्याच्या अगोदर आपण जर प्रॅक्टिस केलं तर आपल्याला 100% त्याचा बेनिफिट हा होणारच आहे. मग क्लास टेस्ट सुद्धा आपल्याला लावण्याची गरज आहे. मी सुद्धा 1-2 क्लास टेस्ट लावले होते आणि त्याचबरोबर मी लायब्ररीमध्ये सुद्धा क्लासचे जे टेस्ट असतात, टेस्ट पेपर असतात ते घेऊन तेही सॉल्व्ह करत होतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक्झाम आपण कोणती एक्झाम देतोय, पीवायक्यू आपण जो पीवायक्यू करतोच, पण जे आपण एक्झाम देणार आहे ज्या पॅटर्नमध्ये आपण देणार आहे त्या पॅटर्नचं आपण टेस्ट करणं किंवा त्या पॅटर्नचं आपण प्रॅक्टिस करणं तितकंच महत्वाचं आहे जितकं की आपण वाचतोय. तुम्ही एक वेळ कमी वाचा, पण टेस्ट सिरीज सोडवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर आपल्याला म्हणजे आपलं टाइम मॅनेजमेंट कसं होतंय, आपण कोणत्या क्वेश्चनवरती चुकतोय, कोणते क्वेश्चन सोडवताना आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आले तर आपण काय करायला पाहिजे, आपण काय करतोय, हे सगळं जे अनालिसिस आहे, हे जे लॉजिक डेव्हलप होतं ते टेस्ट सिरीजमुळेच होतं. आणि बऱ्याच आपल्या मार्केटमध्ये टेस्ट सिरीज आहेत, आपण कोणतीही टेस्ट सिरीज लावू शकताय. उमेद IAS सुद्धा एक प्रोग्राम लॉन्च करते, त्यामध्ये मेंटरशिप कम टेस्ट सिरीज हा प्रोग्राम आहे त्यांचा. त्या प्रोग्रामला तुम्ही जॉईन करू शकताय. पण कोणतीही टेस्ट सिरीज आपण लावणं गरजेचं आहे. आता मगाशी म्हटलं तसं तुम्ही किती वाचता याला महत्व नाही. बरेच मार्केटमध्ये पुस्तक आहेत, बरेच ऑथर्स आता दररोज एक नवीन ऑथर आपल्या मार्केटमध्ये MPSCच्या जन्माला येतोय. पण स्टँडर्ड बुक्स बरोबर तुम्ही रिवाइज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही, मायक्रो रिव्हिजन करत नाही, तोपर्यंत तुम्ही ही एक्झाम क्रॅक करणं हे अतिशय अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही रिवाइज कराल कोणतीही गोष्ट, त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये ते रिव्हिजन म्हणजे जसं की
एमपीएससी मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन विचारण्यावर जास्त भर असतो. 2025चा जर पेपर बघितला तर बऱ्यापैकी युपीएससी कॅन्डिडेटनी ती एक्झाम दिली होती, पण फॅक्च्युअल गोष्टी जास्त आल्यामुळे त्यांना ती कट ऑफ क्लिअर करणं म्हणजे अवघड झाले त्यांच्यासाठी, की त्यांना 100 मार्क सुद्धा पडत नाहीत. कारण फॅक्च्युअल गोष्टीवर जास्त एमपीएससीने यावर्षी सुद्धा, जसे एमपीएससीचा पॅटर्न असतोय त्यावर जास्त भर दिला. जसे की काही आकडे असतील, कितवा रँक आलाय इंडियाचा एसडीजी इंडेक्स मध्ये वगैरे, यासारखे आकडे असतील ते युपीएससी कॅन्डिडेटला थोडं जड जातं. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर रिव्हिजन करणं गरजेचं आहे. रिव्हिजन कोणत्या पार्टची करणं गरजेचं आहे, जसे की पॉलिटीमध्ये ऍक्ट्स असतील, पॉलिटीमध्ये काय असते की आर्टिकल्स असतील किंवा शेड्यूल असेल, या सगळ्या गोष्टी पाठ करणं महत्त्वाचं आहे. किंवा समित्या आहेत काही, इकॉनॉमीमध्ये सुद्धा तसेच पॉवर्टीचा डेटा असेल, त्याचबरोबर लोकसंख्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला पाठांतरायचं असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला रिव्हिजन ही महत्त्वाची आहे. मला वाटतं की मी सुद्धा दिवसातला 1 तास हा रिव्हिजनसाठी देत होतो. त्याच्यामुळे काय होतं की रिवाईज केल्यामुळे एक आपला कॉन्फिडन्सही वाढतो. म्हणून रिव्हिजनचं महत्त्व हे अतिशय जास्त आहे एमपीएससीच्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा करताना. तर जी 31 मे 2016 परीक्षा आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा, ती एक्झाम देण्याचे कुठले कुठले उमेदवार आहेत, तर म्हणजे कुठले उमेदवार देऊ शकतात. पहिला उमेदवार आहे ज्यांनी पहिल्यांदाच परीक्षा देणारे उमेदवार आहेत. तो सुरुवातीलाच आत्ताच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय त्यांचं आणि ते आता एक्झाम देणार आहेत, तो एक उमेदवार आहे. दुसरं काय आहे, याआधी परीक्षा दिली आहे पण पद मिळालेलं नाही, म्हणजे त्यांनी प्री सुद्धा पास झालेत, काही प्री सुद्धा पास झालेले नाहीत आतापर्यंत, तसलेही सुद्धा उमेदवार आहेत. तिसरे कोण आहेत, याआधी परीक्षेतून पद मिळाले मात्र अपेक्षित पद न मिळाल्यामुळं परत एकदा आणि ती राज्यसेवेची एक्झाम देणार आहेत. काहींना क्लास 2 गॅझेटेड भेटेल, काही राज्य कंबाईन मधून पास झाले असतील, एसटीआय झाले असतील, पीएसआय झाले असतील, त्यांना राज्यसेवेतून गॅझेटेड पोस्ट हवे असेल, ते सुद्धा असले आपल्याकडे उमेदवार असणार आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे फॅकल्टी सुद्धा ही एक्झाम देत आहेत. युपीएससी मध्ये सुद्धा ते कॉमन आहे, पण राज्यसेवेमध्ये सुद्धा आता बरेचसे फॅकल्टी आहेत ते ही एक्झाम देतात. आणि हे पाचवा आहे महाराष्ट्र शासनात कार्य करणारे कर्मचारी, जसे की ग्रुप सी, ग्रुप डी, ग्रुप बी वाले जे मुलं, जे विद्यार्थी आहेत, ते कर्मचारी आहेत, ते सुद्धा राज्यसेवा गॅझेटेड पोस्ट मिळण्यासाठी प्रयत्न करतात. असे हे जे उमेदवाराचे प्रकार आहेत, यामध्ये जर आपल्याला सस्टेन व्हायचं असेल तर आपल्याला डिटेल आणि मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. 5 महिने आहेत. 31 मे 2026 साली रोजी एक्झाम होणार आहे. त्यासाठी आतापासूनच जे येणारे 5 महिन्याचं जे प्लॅनिंग आहे, डेली प्लॅनिंग असेल, वीकली असेल किंवा मंथली असेल, हे प्लॅनिंग करणं आपलं गरजेचं आहे. तरच आपण या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो. कारण आता 2024चा जर आणि 25चा जर PYQ जर बघितले, राज्यसेवेचा प्रिलिमचा पेपर जर बघितला, तर आपल्याला हे जाणवतं की तुम्ही जोपर्यंत रिव्हिजन आणि जोपर्यंत तुम्ही अभ्यास नीट करत नाही, प्लॅनिंग न करत नाही, तोपर्यंत तुमची एक्झाम ही निघणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळं आपल्याला जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो शेड्युलिंग आपण हे पुढे जायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मेंटरची भूमिका काय असते, किंवा मेंटरशिप किंवा क्लास लावला पाहिजे का ह्या एक्झामसाठी, किंवा आता येणार राज्यसेवा प्रिलिमसाठी क्लास लावणं गरजेचं आहे का. तर हे ठरतं की आपण कोणत्या स्टेजला आहे, आपण प्रिपरेशनच्या कोणत्या स्टेजला आहे. काही मुलं, आज मागाशी म्हटलं तसं, आत्ताच यावर्षीच ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले आणि पुढच्या वर्षी 2026ची एक्झाम देणार आहे. काही मुलं अशी असतील की ही एक्झाम देत आहेत पण त्यांचा स्कोर कुठंतरी 100-110च्या दरम्यानच अडकतोय. त्यांना त्याच्या पुढे कितीही अभ्यास केला, ते भरपूर अभ्यास करतात, त्यांच्यासारखा कोणी दुसरा अभ्यास करत नाही लायब्ररीमध्ये त्यांच्या, पण तरी सुद्धा त्यांना ही राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ती कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये त्यांना अपयश येत आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत. त्यामुळं आपण कोणत्या कॅटेगरीत बसतोय हे आपण ओळखणं गरजेचं आहे. आणि मेंटरशिप आपल्याला कुठल्याही क्लासचा असू दे, आता आपण ही उमेद आहे त्या प्लॅटफॉर्मवरती मेंटरशिप प्रोग्राम चालू करतोय, त्यामुळे त्यामध्ये
माझ्यासारखेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी मेंटरशिप आपण जो प्रोग्राम चालू करतोय त्यामध्ये माझ्यासारखेच असे बरेचसे मेंटर्स आहेत जे राज्यसेवा 2024 मध्ये त्यांनी पोस्ट काढले, जसे की सूरज सर असतील, निकेतन सर आहेत, मी स्वतः आहे, यासारखे जे मेंटर्स आहेत त्यामध्ये आपण पूर्ण एक क्रॅश कोर्स प्लस टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राम अरेंज करतोय. त्यामध्ये आपण 1-to-1 मेंटरशिप करतोय. डाऊट सॉल्विंग सेशन आपले असणार आहेत, क्रॅश कोर्स असणार आहे. त्या क्रॅश दर आठवड्याला एक कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट घेतली जाईल आपली. त्या टेस्टनुसार त्याचं डिस्कशन घेतलं जाईल टेस्टचं. ते डिस्कशन नंतर जे डाऊट सॉल्विंग सेशन आहे त्यावर आपण भर देतोय. PYQचं वगैरे अप्रोच कसा असेल, कसं आपण PYQला अप्रोच केलं पाहिजे, कसं PYQचं अनालिसिस केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कसा स्टडी केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या बॅचमध्ये आपण लॉन्च करतोय. तर मला वाटतं की उमेद IASचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती त्या उमेद IASच्या अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून आपण त्या कोर्ससाठी रजिस्टर करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर आपल्याला ऑफलाईन सुद्धा आपण या अकॅडमीला भेट दिली आणि रजिस्ट्रेशन केले या कोर्ससाठी, तर मला वाटतं की आपण सगळे मिळून आपल्याला जास्तीत जास्त कसं कट ऑफ क्लिअर करण्यात मदत करता येईल यासाठी प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त 120 ते 130 त्या दरम्यान आपला स्कोर कसा जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं हा जो उमेद IASचा जो क्रॅश कोर्स आहे त्यासाठी आपण नक्की रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. तिथं लॉक हे करायचं.